नमस्कार, मी अभिलाषा वर्तक, सामाजिक कार्यकर्ती. आणि आजचा जो माझा विषय आहे, त्या विषयाचं तात्पर्य हे आहे, की सक्सेसला कधी शॉर्टकट नसतो. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की अनेक अशी मुलं आहेत आणि त्या स्पेशली यंग मुलांसाठी ज्यांचं स्वप्न आहे, की ज्यांना मिलिटरीमध्ये कोणाला जायचं आहे, कोणाला नेव्हीमध्ये जायचं आहे, कोणाला पोलीस ऑफिसर बनायचं आहे, त्या मुलांसाठी हा स्पेशली मी व्हिडिओ बनवते. काय होतं, की आपण स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नाच्या हिशोबाने आपण काम करतो. पण कधी-कधी असं होतं ना, की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक क्रायटेरिया असतो आणि तो क्रायटेरिया पूर्ण केल्याशिवाय आपण त्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. असंच काहीसं घडलं 4 मुलांबरोबर. आता मी 4 मुलं तुम्हाला ह्यासाठी सांगते कारण की त्या 4 मुलांची सत्य घटना ही त्याचे साक्षीदार मी आहे. मला ते सगळं माहिती आहे. अशीच आमच्या गावातली 2 मुलं, वज्रीशिळचा एक मुलगा, नालासोपाराचा एक मुलगा, या 4ही मुलांना मिलिटरी जॉइन करायचं होतं. त्यांना मिलिटरीमध्ये जायचं होतं. देशासाठी काहीतरी करायचं होतं. त्यामुळे ते खूप ग्राउंड लेवलला ट्रेनिंग करत होते. ते लोकं खूप एक्सरसाइज करत होते आणि जे गोष्टी लागतात त्या गोष्टी ते करत होते. गंमत अशी झाली की मगाशी मी सांगितलं की कोणत्याही क्षेत्रात जर का आपल्याला जायचंय तर क्रायटेरिया हा खूप महत्त्वाचा असतो. मिलिटरीमध्ये तुम्हाला जायचंय तर तुमची हाईट किती आहे, तुमचं मेडिकल टेस्ट, तुमचं रिटन टेस्ट, तुमची ग्राउंड टेस्ट हे सगळं होतं. असं झालं त्या मुलांबरोबर की महाराष्ट्राची आपली मुलं आणि आमच्या गावातली मुलं ते लोक ट्रेनिंग करत होते. ट्रेनिंग करताना त्यांचं सगळं ग्राउंड लेवल त्यांची एक्झाम झाली आणि जेव्हा ती मुलगा मी आता कोणाचं नाव घेत नाही, मेडिकलला गेले तर मेडिकलमध्ये गेल्यानंतर त्यांना असं कळालं की त्या मुलाच्या हृदयाचे ठोके, मी एका मुलाबद्दल सांगते, त्या मुलाचे हृदयाचे ठोके 140 असतात. आता 140 हृदयाचे ठोके हे खूप जास्ती झाले. पण प्रॉब्लेम असा होता की त्याचं नॉर्मल शरीरामध्ये त्याचे ठोके तेवढेच पडायचे. तो धावला तरी 140, तो नाही धावला तरी त्याचे 130, 140 असे ठोके जायचे. त्यामुळे मेडिकलमध्ये तो मुलगा रिजेक्ट झाला. असे ते 4ही जण रिजेक्ट झाले. ज्या दिवशी ते रिजेक्ट झाले तेव्हा अचानक एक वसईतील काहीतरी विजय पवार का काहीतरी असं नाव आहे त्या मुलाचं. तो त्या मुलांना असं म्हणाला की अरे तुम्ही इथे रिजेक्ट झालात ना, काही फरक पडत नाही. कलकत्त्यामध्ये ओपनिंग आहे, मिलिटरीची ओपनिंग आहे. तर कसं होतं ना की मला मिलिटरीमध्ये जायचंय किंवा मला पोलीस व्हायचंय, एक पॅशन असतो आणि त्या पॅशनमध्ये आपल्याला सुचत नाही की आपण जे डिसिजन घेतोय किंवा जे आपण करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे. त्यामुळे मी त्या मुलांना विनंती करते की जर का तुम्हाला मिलिटरीमध्ये जायचं असेल, पोलीस भरतीमध्ये जायचं असेल तर प्रॉपर तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या तुम्ही सर्व्हिसला जाता तर तिथे 1 रुपया देखील घेतला जात नाही. प्रॉपर टेस्ट घेतली जाते, ग्राउंड टेस्ट घेतली जाते आणि मेडिकल घेतली जाते आणि अकॉर्डिंगली तुमचं सिलेक्शन होतं. त्या मुलाने ह्या 4 मुलांना कलकत्त्याच्या एका ऑफिसरचा नंबर दिला आणि असं म्हटलं की तो तुम्हाला मिलिटरीमध्ये जॉब देईल. त्याचं नाव होतं महेश प्रसाद. हे नाव सर्वांनी नीट ऐका, महेश प्रसाद. ह्या माणसाने असं सांगितलं की मी कोलकातामध्ये मिलिटरीचा एक ऑफिसर आहे आणि जर का तुम्हाला मिलिटरीमध्ये जायचं असेल म्हणजे सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला मला इतके पैसे द्यावे लागतील. म्हणजे टोटल त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं 4 लाख त्या माणसाने घेतले. 4 लाख त्या माणसाने घेतले आणि असं आहे ना की बाबा मला नोकरी मिळते किंवा मला कसं पण करून मला जॉब हवे, त्या हेतू चांगला होता की देशाची सेवा करायचे, पण मार्ग चुकीचा होता. मगाशीच मी म्हणाली की सक्सेसला कोणता शॉर्टकट नसतो. आणि त्या मुलांनी प्रत्येकाने कोणी लोन घेतलं तर ह्या मुलाने आईचे दागिने घाण टाकले. आईचे दागिने घाण टाकून त्यांनी पैसे जमा केले आणि त्यावेळी त्याच्याकडे 50,000 कमी पडत होते. 50,000 कमी पडत होते म्हणून तो मला म्हणाला की ताई मला 50,000ची गरज आहे. कुठेतरी मला पण असं फील झालं की अरे गव्हर्नमेंट जॉब आहे, मिलिटरीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये पैसे घेतले जात नाहीत, मग हा पैसे का देतोय. पण म्हणतात ना विनाशकारी विपरीत बुद्धी, तसं मला असं वाटलं की चल जाऊ दे, एखाद्याचं कल्याण होत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपलं फाउंडेशन आहे वर्तक वेलफेअर फाउंडेशन आणि आपण गरीब लोकांसाठी अन्नदान करत असतो, त्यांना सिक्युरिटी देत असतो की तुम्ही जेव्हा कोणी उपाशी झोपू नका. पण माझ्याकडे तेवढी हार्ड कॅश असल्यामुळे मी असं विचार केला की मी काही सोनं वापरत नाही आणि माझी एक सोन्याची अंगठी मी त्या मुलाला एका दिली, जो आमच्या गावातला होता, आणि त्याला सांगितलं की बाळा ही अंगठी बिंदास विक, माझ्या देशापेक्षा माझी अंगठी ही महत्त्वाची नाही आहे आणि परत पैसे कसे देऊ
ह्याचा विचार देखील तू कधीच करू नको. त्यांनी ती पण अंगठी विकली आणि एक एक पॉलिटिशियन्स आहेत विजय सर, त्यांच्याकडनं देखील 25,000 घेतले. असं करून 4 लाख जमा केले आणि त्या माणसाला त्यांनी दिले. त्या माणसाने सांगितले की बाबा तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्ही कोलकात्याला या. हे 4ही मुलं कोलकात्याला गेले आणि कलकत्त्याला जाऊन परत 50,000 कॅश देखील त्या माणसाने या 4ही मुलांकडे घेतली. आता या मुलांकडचे सगळे पैसे संपले. गंमत अशी झाली की पैसे संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की चला कोलकात्याच्या एक हॉस्पिटल आहे, कमांड हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिकडे त्यांचं मेडिकल झालं, त्यांना जॉब मिळाला, असं त्यांना एक हे पण दिलं, ॲप्लिकेशन दिलं त्यांच्याकडे. प्रॉपर सगळं सिस्टमॅटिक फ्रॉड सुरू होता. त्या मुलांना जे ऑफर लेटर मिळालं, ID मिळालं, त्या अनुषंगाने जेव्हा ते मिलिटरीमध्ये गेले, त्या आर्मीच्या कॉटेजमध्ये गेल्यानंतर असं कळालं, तिकडचे जे सिनियर लोक होते त्यांनी जेव्हा कळालं तेव्हा ते म्हणाले की हे सगळं फ्रॉड आहे, हे फ्रॉड आहे. आणि गंमत अशी आहे की त्या अपॉइंटमेंट लेटरवरती जो सिम्बॉल होता तो सिम्बॉल पाकिस्तानचा सिम्बॉल होता. म्हणजे गंमत अशी झाली की इतका सर्व सिस्टमॅटिक फ्रॉड सुरू आहे. ही एक मोठी चेन आहे. आज मला त्या 4 मुलांबद्दल कळालं. आणि हे सगळं फ्रॉड सुरू आहे हे कधी कळालं? जेव्हा ते पैसे गेले, ते मुलं घरी आली आणि मला जेव्हा सांगितलं की ताई असं असं घडलंय की नाही झालं, काहीतरी तिकडे गडबड झाली आणि आमचे 4 लाख पण एअर इंडियामध्ये. त्यांनी मला सांगितलं की मॅडम मला 2 दिवस द्या. आणि पूर्ण जेव्हा त्यांनी डिटेल काढली तेव्हा त्यांना असं कळालं की सगळा संपूर्णच्या संपूर्ण हे फ्रॉड होतं. तो मिलिटरी मला जो ऑफिसर होता त्यांनी कपडे खोटे घातलेले, बॅचेस खोटे लावलेले, ते जे अख्खं ट्रेनिंग सेंटर दाखवलेलं ते सगळं खोटं होतं, तो जो पेपर बनवलेला ते सगळं खोटं होतं. त्यावेळी सर म्हणाले की तुम्ही जा आणि FIR करा. FIR करणं खूप गरजेचं असतं. आता आमची जी मुलं आहेत हे वसईमध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये पडतात, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचं म्हणणं असं होतं की गुन्हा हा कलकत्त्याला घडलेला आहे, तर त्यामुळे इकडे FIR घेऊन कसं चालणार. तरीसुद्धा आमचा एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी परत रिक्वेस्ट केली आमच्या ACP मॅमला, ACP बडे मॅमला. शी इज व्हेरी नाईस पर्सन. त्यांनी मला सांगितलं की मी माने सरांशी बोलते आणि PI माने सर ते पण खरंच चांगले आहेत. थोडंसं आमचं मिसअंडरस्टँडिंग झालं. मग माने सरांनी विकास सरांना सांगितलं आणि विकास सरांची पूर्ण टीम ह्या कामात लागली. स्टेटमेंट्स वगैरे घेतले त्यांनी आणि FIR घेत नव्हते. त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली की FIR का घेत नाहीत. कारण की ह्या मॅटरसाठी एक गरीब मुलगा आहे ज्यांनी कसेबसे 4 लाख जमा केलेत आणि त्याची FIR का होत नाही. आमचा एक दिवस संपूर्ण गेला, दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी मग सांगितलं की ॲप्लिकेशन तुम्ही घेऊन या. पण ॲप्लिकेशन घेऊन गेल्यानंतर जेव्हा त्यांनी डिटेल्स काढले तेव्हा त्यांना असं कळालं की महेश प्रसाद जो माणूस आहे कलकत्त्याचा, त्या माणसावरती कलकत्त्यामध्ये ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत फ्रॉडसाठी. त्यामुळे परत इकडे FIR करण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन द्या, ते ॲप्लिकेशन आपण त्या FIRला जॉईन करू. सो मला थोडासा मला त्रास झाला की खूप हे दिवस गेले आणि FIR होत नाही. पण ते सर्व पूर्णच्या पूर्ण माणिकपूरची जी पोलीस टीम होती ही आमच्या बरोबर 3ही दिवस होती. थोडंसं आमचं तिथे मिसअंडरस्टँडिंग झालं, बट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला. सपोर्ट केल्यानंतर त्यांनी कलकत्त्याला फोन केला आणि खरंच ही गोष्ट एक फ्रॉड आहे. माझी फक्त पोलिसांना हीच विनंती आहे की प्लीज तुम्ही ह्याचा छडा लावा. कारण की महाराष्ट्राची मुलं जे कलकत्त्याला जातात त्या पोलीस ऑफिसर बनण्याच्या हिशोबात किंवा मिलिटरीच्या हिशोबात आज आपल्याला 4 मुलांबद्दल कळालं आहे. असे 40 मुलं असतील किंवा 400 मुलं असतील आणि प्रत्येक मुलाकडनं जर 4-4 लाख घेतले तर हा एक मोठा स्कॅम आहे, हा एक मोठा फ्रॉड आहे. त्यामुळे जे लोक जे वसईत राहणारी मुलं असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात राहणारी मुलं असतील त्यांना मी ही गोष्ट सांगते की जर का तुम्हाला महेश प्रसाद नावाच्या माणसाने पैसे मागितले असतील आणि तुमच्याबरोबर देखील जर का फ्रॉड झाला असेल तर कृपया करून तुम्ही एक ॲप्लिकेशन बनवा आणि तुमच्या जवळच्या तुमच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला जाऊन ते ॲप्लिकेशन द्या. कारण की जास्तीत जास्त ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला जमा जर झाले तर मग त्याला पकडण्यामध्ये इझी पडेल. तुमच्याबरोबर जे घडलं ते अजून इतर कोणाबरोबर घडू नये हीच माझी एक अभिलाषा आहे. मला इतकं वाईट वाटते की जी मुलांना असे पॅशन आहे की आम्हाला काहीतरी करायचे किंवा पण ह्या गडबडीमध्ये ना खूप चुका करतात मुलं. मी परत एकदा सांगते, सक्सेसला शॉर्टकट नसतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्हाला जायचे. ज्या पद्धतीने त्या माणसाने फ्रॉड केला
का केला, हा फ्रॉड का तुमच्याबरोबर झाला, कारण की तुम्ही पण मूर्खासारखे वागले, तुमचा पण तेवढाच दोष आहे. जवळ पोलीस स्टेशन आहे, किती मिलिटरी ऑफिसर्स आहेत, तुम्ही एन्क्वायरी करू शकता, तुम्ही डिटेल्स काढू शकतात, पण अनएज्युकेटेड लोकांसारखं तुम्ही लोकांनी केलं. असो, जे झालं ते झालं. पण ह्यानंतर आपल्याकडनं अशी चूक होऊ नये किंवा आजूबाजूला जी लोकं असतील त्यांना तुम्ही सावरा, त्यांना तुम्ही एक प्रोत्साहन द्या, की बाबा असं करू नका, सिस्टमॅटिक जा. आणि दुसरी गोष्ट, जर का सिलेक्शन नाही झालं, तर आयुष्य संपत नाही. देवाने तुमच्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅनिंग केलेला आहे. तो प्लॅन एक्झिक्यूट करा, पण चुकीचं मार्गाला जाऊन काहीतरी मिळेल आपल्याला अशी विचार करू नका. त्यामुळे माझी ही ड्युटी होती, की मला हा संपूर्ण घडलेला प्रकार, हा फ्रॉड तुमच्यापर्यंत, त्यामुळे पैसे कोणालाही देताना लक्षात ठेवा, की तुमची ती हार्ड वर्कची कमाई असते, तुमच्या आई-वडिलांची ती हार्ड वर्कची कमाई असते. अशा फ्रॉड लोकांच्या घशात तुम्ही टाकू नका. आय होप की तुम्ही ह्यापासून काहीतरी शिकले असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.